स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पदभरतीची मागील झालेली प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत। या प्रश्नपत्रिकेचे दोन स्पष्टीकरणाचे भाग ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितले नसेल तर दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय, तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका। तर बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचार केला तर आपण 34 नंबरच्या प्रश्नापर्यंत सर्व स्पष्टीकरणासोबत माहिती जाणून घेत आलो होतो। तर तिथूनच पुढे आपण आता या व्हिडिओला कंटिन्यू करणार आहोत। तर बघा, 34 नंबरचा प्रश्न काय दिला होता मित्रांनो, एका रांगेत मध्यभागी असलेल्या अरुणचा क्रमांक 17वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय। तर अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, रांगेतील क्रम या टॉपिक वरील हा प्रश्न आहे। जसं की ही एक रांग आहे, ठीक आहे, यामध्ये टोटल जर म्हटलं तर एकूण किती मुलं आहेत ते विचारले, परंतु इथं काय म्हटलेलं आहे, मध्यभागी असलेल्या अरुणचा क्रमांक 17वा आहे, ठीक आहे। इथं 17 नंबरला जर म्हटलं तर इथं आहे अरुण, ठीक आहे। अरुण इथं आहे, आपल्याला इथं समजून आलं। अरुणचा मध्यभागी क्रमांक आहे 17 नंबरचा, तर या साईडला किती मुलं असतील, 16 मुलं, हे आपल्याला लक्षात धरायचं। या साईडला देखील किती असणार आहे, तेवढीच मुलं असणार आहे। तर यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो। तर उत्तर काय येतं, 32, ठीक आहे, कारण अरुणचा मध्यभागी 17वा क्रमांक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता 32 उत्तर आलं तर टोटल 32 मुलं असणार आहे की नाही, अरुणचा देखील इथं क्रमांक पकडावा लागणार आहे। तर अरुणची गणना आपण एक तर या साईडने करू शकतो किंवा या साईडने करू शकतो, एकदाच करू शकतो। तर +1, कारण अरुण हा एकच व्यक्ती असणार आहे। तर झालं उत्तर आपलं 33, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। हाच प्रश्न आपण सूत्राच्या माध्यमाने देखील सोडू शकतो, परंतु हीच स्टेप जी सांगितली पहिली तीच आपल्याला सोपी इथं जाणार आहे मित्रांनो। तर यामध्ये सूत्र कोणतं वापरू शकतो आपण मित्रांनो, तर बघा, मध्याचा क्रमांक आपण इथं टाकू, त्यानंतर मध्याचा क्रमांक झाल्यानंतर एकूण मुलं, ठीक आहे, एकूण मुले +1 हे आपण सूत्र वापरू शकतो, भागाकारात 2, ठीक आहे। आता फक्त किमती टाकायच्या, एकूण जर म्हटलं तर आपल्याला मध्याचा क्रमांक टाकायचा आहे 17 क्रमांक आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला n एकूण मुलांची संख्या जर म्हटलं तर आपण तात्पुरती n घेऊ, +1 भागाकारात 2। आता हे आपलं पूर्ण झालं तर फक्त आपल्याला तिरकस गुणाकार करायचं मित्रांनो। आता हे इकडे येईल आणि हे तिकडे जाईल, ठीक आहे, या स्वरूपामध्ये। तर n+1 आपण ही संख्या इकडे घेतली, बरोबर, आपल्याला 17 इकडे जर म्हटलं तर आपल्याला बघा भागाकारात ते इकडे गुणाकारात होईल मित्रांनो। त्यानंतर n+1, ठीक आहे, 17 दुने 34, 34 झालं। तर याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला n ची किंमत काढायची। आता n या साईडला जर म्हटलं तर n तसाच ठेवला, हा जो 1 आहे ह्या साईडला गेला, इकडे प्लस मध्ये होता तर इकडे मायनस मध्ये होणार मित्रांनो, ठीक आहे, कारण 2 वेळेस त्याची संख्या पकडली आहे। तर 1 मायनस केला तर आपली n ची किंमत काय येणार आहे मित्रांनो, n ची किंमत येणार आहे आपली 33, ठीक आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर होणार आहे मित्रांनो। तर चला, पुढील याच स्वरूपामध्ये संपूर्ण जे प्रश्न आहेत ते आपण सोडून घेत आहोत मित्रांनो। पुढे बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, एका समकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेंटीमीटर असून त्याची एक भुजा 15 सेंटीमीटर आहे, तर दुसरी भुजा आपल्याला काढायची आहे। तर या टाईपचा जर प्रश्न आला आपल्याला दुसरी भुजा काढण्यासाठी किंवा कर्ण काढण्यासाठी, तर आपल्याला इथं पायथागोरसचा सिद्धांत इथं वापरायचा आहे मित्रांनो, ज्याला आपण पायथागोरस प्रमेय असं देखील म्हणतो, ठीक आहे। तर तो प्रमेय काय आहे ते आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे मित्रांनो। बघा, या टाईपचे प्रश्न नक्कीच विचारले जातात आपल्याला पोलीस पाटील पदभरतीसाठी। अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही सोडू शकता, संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला याच स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे। तर चॅनलला लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या। इथं आपल्याला कर्ण बघा, कर्णाची जर म्हटलं तर कर्णाची किंमत किती दिलेली आहे मित्रांनो, 17 सेंटीमीटर, ठीक आहे, 17 सेंटीमीटर दिले। त्यानंतर एक भुजा आपल्याला दिलेली आहे मित्रांनो, एक भुजा जर म्हटलं तर ती 15 सेंटीमीटर दिलेली आहे। तर आपल्याला दुसरी भुजा काढायची आहे, दुसरी भुजा, ठीक आहे, म्हणजे दुसरी बाजू आपल्याला काढायची, तिची किंमत काढायची। तर पायथागोरसचा प्रमेय आपण इथं वापरूया मित्रांनो, ठीक आहे। तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपलं सूत्र काय आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर हे सूत्र लिहून घ्या मित्रांनो, आपल्याला दुसरी भुजा, कर्ण किंवा पहिली भुजा काढायला आलं तर हेच सूत्र वापरायचं, ठीक आहे। कर्ण वर्ग बरोबर भुजा, ठीक आहे, म्हणजे बाजू एक आपण असं देखील म्हणू शकतो, बाजू 1 वर्ग प्लस त्यानंतर भुजा 2 म्हणजे बाजू जी आहे ती 2 वर्ग, ठीक आहे, अशा प्रकारचा हे आपलं सूत्र झालं मित्रांनो। आता फक्त आपल्याला किमती टाकायची। आता याच्यामध्ये कर्ण आपल्याला किती दिलाय, 17, तर 17चा आपण इथं वर्ग घेणार, बरोबर। यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता आपल्याला कोणती भुजा दिलेली मित्रांनो, पहिली भुजा दिलेली आहे, तर ती किती आहे, 15, ठीक आहे। तर 15चा वर्ग घेतला मित्रांनो, प्लस आता दुसरी भुजा आपल्याला काढायची आहे, उदाहरणार्थ आपण त्याला x मानू, ठीक आहे। तर x चा वर्ग आपण इथं घेणार। आता टोटल जर म्हटलं तर 17चा वर्ग किती होतो मित्रांनो, 17चा वर्ग होतो 289, ठीक आहे, 289 आहे तसंच लिहिले। 15चा वर्ग किती होतो, 225 आपण आहे तसंच लिहिले। त्यानंतर x स्क्वेअर म्हणजे आपल्याला दुसऱ्या भुजेचा जो x मानलाय त्याचा वर्ग आपण इथं घेतला। आता जास्त काहीच करायचे नाही, याची किंमत काढायची, त्याच्यामुळे तो पहिल्यांदा लिहिला, इकडे घेतला। आता हे जर म्हटलं तर बघा, हे
आता इकडे प्लस मध्ये असतं, कोणतं चिन्ह नाही मध्ये प्लस मध्ये असतं, तर आपल्याला फक्त मायनस मध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो. तर 289 मायनस 225, ठीक आहे, फक्त मायनस करायचे, इकडे प्लस होते, ही संख्या इकडे गेल्यामुळे ती मायनस झाली. आता एक्स स्क्वेअर, आता यांचं उत्तर काय येतं मित्रांनो, यांचं उत्तर येतं 64, ठीक आहे, यांचं उत्तर येतं 64. यांची जर आपण वजाबाकी केली तर 64 उत्तर येतं. आता आपल्याला काय करायचंय, इथं हा स्क्वेअर आहे, ठीक आहे, तर हे आपण अंडर रूट मध्ये लिहू शकतो मित्रांनो, ठीक आहे, याच रूपामध्ये. आता याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय करायचंय, हा वर्ग काढून टाकायचा आणि याचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचंय. तर 64 हा कशाचा वर्गमूळ आहे हे आपल्याला माहिती आहे. तर एक्स याचा देखील आपण स्क्वेअर काढला, याचा देखील आपण वर्गमूळ काढलं तर बरोबर काय होतं 8, ठीक आहे. म्हणजे 8 8 64, कारण आपल्याला हे वर्गामध्ये दिलेलं असतं, ही संख्या वर्गामध्ये दिलेली आहे, तर आपल्याला काय घ्यायचंय, वर्गमूळ घ्यायचं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे 8 सेंटीमीटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर ऑप्शन क्रमांक बी ही प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही पुन्हा बघू शकता, संपूर्ण तुम्हाला माहिती थोडक्यात एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेली आहे. तर याच स्वरूपामध्ये सर्व प्रश्न आपण सोडून घेणार आहोत मित्रांनो. तर चला पुढील आपण प्रश्न बघत आहोत मित्रांनो. तर बघा आपला 36 नंबरचा प्रश्न आता चालू आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. गटात न बसणारी संख्या टोटल जर म्हटलं तर आपल्याला 37, त्यानंतर 43, त्यानंतर पुढे बघा 3 नंबरची 57 संख्या दिली आहे आणि 61, टोटल 4 संख्या दिलेली आहे. तर गटात न बसणारी विसंगत आपल्याला संख्या इथं निवडायची आहे. तर हे एकदम सोपं आहे. याच्यामध्ये एक त्याला अशा प्रकारचे प्रश्न आले की लगेच आपण सर्व ज्या ट्रिक्स आहेत ते यूज करून बघायचे. हे वर्ग आहेत की वर्गमूळ आहे, कशाने भाग जातो, कशाने मायनस होतं, कोणत्याने जो यांचा तिघांचा जो क्रमांक आहे किंवा तिघांमधला जो संबंध आहे, ठीक आहे, जो संबंध आहे तो सारखाच येईल आणि एकाचा फक्त तो संबंध सारखा येणार नाही, तर ती गटात बसणार नाही, हे आपल्याला ओळखायचं असतं. आता यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर 37 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे मित्रांनो. त्याच्यासोबत जर पुढे जर म्हटलं तर 43 ही संख्या दिलेली आहे, ही देखील मूळ संख्या आहे मित्रांनो. त्याच प्रकारे पुढे जर म्हटलं तर 61 ही संख्या देखील मूळ संख्या बघण्यासाठी भेटलेली आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो, ज्या संख्येला फक्त त्या स्वतःच्याच संख्येने भाग जातो, जसं की आपण 2 ला 2नीच भाग जातो या स्वरूपामध्ये, ठीक आहे, 1 ला 1नीच भाग जातो, 3 ला 3नीच भाग जातो. त्या प्रकारे जर म्हटलं तर 6 संख्या घेतली तर 6 या संख्येला जर म्हटलं तर 2 भाग जातो, ठीक आहे, बेत्रिक 6, तर 6 संख्येला भाग जातो. तर ही जर म्हटलं तर आपल्याला ही मूळ संख्या असं म्हणता येईल का, नाही. तर ज्या संख्येला स्वतःनेच फक्त जी संख्या दिलेली असते त्या संख्येने स्वतःनेच भाग जातो, तर ती मूळ संख्या असते. तर तीच मूळ संख्या इथं दिलेली आहे. आणि चौथी नंबरची जर म्हटलं तर 57 नंबरची संख्या बघा. आता 57 या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो, तर कोणत्या, आपण इथं घेऊ शकतो 19 त्रिक, ठीक आहे, 19 त्रिक किंवा 3 गुणिले 19 जरी केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 57. तर ही मूळ संख्या आहे का, ही मूळ संख्या नसणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे विसंगत संख्या कोणती असणार आहे, 57, ऑप्शन क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारचे हे प्रश्न सोडवायचे, जे की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले होते. तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन तुम्ही पुन्हा डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. तर चला आता पुढील प्रश्न आपण बघत आहोत मित्रांनो. 37 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे, तर त्याचं उत्तर देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025 या हेतूने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स भेटतील, टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत, त्याचसोबत मागील प्रश्नपत्रिका देखील भेटतील. हे सर्व काही व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, इतर अधिनियम वगैरे हे सर्व काही आपण सेपरेट पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतोय. जिल्ह्याची माहिती देखील आपण देतोय. याच्यामध्ये जिल्हाधिकारी लेटेस्ट जे पण तुमचे जिल्हाधिकारी असतील, त्याच्यासोबत जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे इतर अधिकारी असतील, जिल्ह्याची करंट माहिती याच्यावरती सर्व आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय. त्याचसोबत जिल्ह्याच्या ऐतिहासिक भागावरती पर्यटन स्थळं असतात, नद्या, यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. जे पण महत्त्वाचे टॉपिक आपल्याला वाटत होते ते सर्व आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. जवळपास जर म्हटलं तर 20 ते 22 पेजेसचा आपला फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती पीडीएफ आहे. सर्व डिटेलमध्ये आपल्याला बोल्ड करून संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिलेली आहे. तर या स्वरूपामध्ये जिल्ह्याची माहिती देखील भेटेल. त्याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी, जीके, चालू घडामोडी, लेटेस्ट सर्व काही आपल्याला अपडेटेड सोबत आयएमपी प्रश्नासोबत हे सर्व काही आपण उपलब्ध करून देत आहोत. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपीस. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, 25 पेक्षा जास्त झालेल्या मागील पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका, त्याचसोबत या 7 ते 8 विषयाच्या नोट्स देखील भेटतील मित्रांनो. टोटल हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देतोय. सर्वांची एकच किंमत ठेवलेली 199 रुपीस. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे,
गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला या भेटून जातील. सर्व जिल्ह्याची माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, इतर सर्व विषयांच्या टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत नोट्स, त्याच सोबत जर म्हटलं तर हे जे पण आपले क्लास होत असतात त्यासाठी एक स्पेशल आपण प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपची लिंक देखील तुम्हाला त्या नोट्स सोबत सेंड केली जाते. तिथे जॉईन व्हायचं, जे पण आपले क्लास होतील त्याचे रेग्युलर अपडेट, जी पण माहिती असेल ती सर्व तुम्हाला तिथं अजून उपलब्ध करून दिली जाते मित्रांनो या ग्रुपवरती. तर सर्व मिळवण्यासाठी आपल्याला या नंबरवरती पेमेंट करायचंय, स्क्रीनशॉट पाठवायचंय आणि त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. ठीक आहे. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी नात्याने कोण लागेल, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तुझी आई नात्याने माझी कोण, या स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर चला आता थोडक्यात हा प्रश्न कसा सोडवायचा, या टाईपचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण जाणून घेऊयात. आता यामध्ये बघा, सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे मित्रांनो, इथं म्हटलेले माझी आई, म्हणजे सर्वप्रथम इथं मी आलो. ठीक आहे. त्यानंतर खाली आली माझी आई. ठीक आहे. इथं झालं माझी आई, हे अशा स्वरूपामध्ये आपण इथं मांडणार. त्यानंतर इथं तू झालं, कारण इथं तू आणि तुझ्या आईबद्दल इथं विचारले, तर तुझे वडील म्हटलेले. ठीक आहे. इथं वडील, सॉरी, तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तू तुझे वडील या स्वरूपामध्ये हे आपण असं मेन्शन केलं. तर हे इथपर्यंत आपल्याला समजून आलं. आता हे वडील आहे म्हणजे वडिलांची जी पत्नी असेल, तर तू आणि तुझी आई, तुझी आई हे देखील आपण इथं मांडून घेणार, कारण हेच आपल्याला पुढे विचारलेलं आहे. जसं प्रश्न सांगितलं माझी आई, ठीक आहे, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, मी ही माझी आई आणि त्यानंतर तू तुझे वडील. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये आपण इथंही मांडणी करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला सोडवण्यासाठी अगदी सोपं जाईल मित्रांनो. अशी मांडणी केली तर आपल्याला नातं काय होतं ते आपल्याला बघायचंय. तर इथं म्हटलेलं माझी आई तुझ्या वडिलांची बहीण, म्हणजे हे जे दोघं आहेत ते काय आहेत, बहीण भाऊ. ठीक आहे. बहीण भाऊ आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. हे दोघं जर बहीण भाऊ असतील तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो, तर तुझी आई माझी नात्यानं कोणती लागेल, म्हणजे तुझी आई जी आहे तिचं आणि माझं नातं विचारले, म्हणजे ही जी व्यक्ती आहे हिचं आणि याचं नातं विचारलेलं मित्रांनो. तर ऑलरेडी हे जर म्हटलं तर भाऊ लागत आहे, तर याच्या संदर्भात यांचं जर नातं काढलं तर हा जर म्हटलं तर हा मामा लागेल. ठीक आहे. हा आपला कोण लागेल, ठीक आहे, हा मामा लागेल, म्हणजे हा जो व्यक्ती आहे मी, तर हा जो व्यक्ती आहे त्याचा तो मामा लागेल. तर त्याचीच बायको, तर याची कोण लागेल, ती ती मामी लागेल. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये जर आपण सोडवलं तर आपल्याला हे व्यवस्थित सोडवता येईल मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा जर म्हटलं तर व्यवस्थित समजून सांगायचं जर म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मामी, कारण यांचा संबंध इथं विचारलाय. पुन्हा थोडक्यात एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो पुन्हा, जेणेकरून तुम्हाला सोडवताना सोपं जाईल. तर आपण जसा प्रश्न वाचतो तशीच जर मांडणी केली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकत नाही. या टाईपचे प्रश्न तुम्हाला 100% पोलीस पाटील प्रश्नपत्रिकेमध्ये बघण्यासाठी भेटणार, 100% तुम्हाला येणार. ठीक आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. माझी आई म्हटलं की लगेच मी इथं आलो, त्यानंतर इथं आली माझी आई. ठीक आहे. इथं माझी आई, संपूर्ण जे नातं आहे ते आपल्याला मांडून घ्यायचं असतं. ठीक आहे. आता प्रश्न वाचतो त्याप्रमाणे मी इथं लिहित आहे. तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण, तर इथं तू आली. ठीक आहे. त्यानंतर इथं तुझे वडील, इथं झालं तुझे वडील या स्वरूपामध्ये. तर तुझे वडील घेतले. त्यानंतर आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे, त्या वडिलांची बहीण लागते माझी आई, म्हणजे हे दोघं जे आहेत मित्रांनो ते काय झाले, बहीण भाऊ झाले. ठीक आहे. बहीण भाऊ, तर हे दोघं झाले बहीण भाऊ, ही आपल्याला इथं गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर हे दोघं जर बहीण भाऊ झालं तर आता हे जे वडील आहे तर यांच्या आईचं नातं विचारलंय, कारण तर तुझी आई नात्याने माझी कोण. ठीक आहे. असं विचारलंय मित्रांनो. तिकडून विचारलंय, इकडून नाही विचारलं, तिकडून विचारलंय. तर यांची जर म्हटलं तर ही तू, तर हे तुझे वडील झालं, तर ही खाली तुझी आई झाली. ठीक आहे. या स्वरूपामध्ये आपण मांडलं. तर यांचं नातं आपल्याला विचारलंय. तर ऑलरेडी आपल्याला इथं समजून आलं, हा मामा लागतो, तर मामाची जर म्हटलं तर मामाची जी बायको असते ती मामी लागणार. ठीक आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे. ज्या प्रकारे आपण सोडवणार त्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथं समजून येईल. आपली सोडवायची पद्धत वेगळी असू शकते, मी सांगण्याचं जी स्टेप आहे ती वेगळी असू शकते. ज्या पण पद्धतीने लवकरात लवकर उत्तर काढता येईल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. बघा पुढील आपल्याला 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, अनिलला एका ठराविक अंतराला ताशी 6 किलोमीटर वेगाने जाण्यास 50 मिनिटं लागतात, तर तेच अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने जाण्यास किती वेळ लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे विचारला गेलाय मित्रांनो. तर चला आता याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा एक ठराविक अंतर आहे मित्रांनो, जसं की हे एक ठराविक अंतर आहे, याची अंतराची क्षमता किती आहे किंवा ते किती किलोमीटर अंतर आहे ते आपल्याला दिलेलं नाहीये. परंतु काय म्हटलेलं आहे, अनिलला 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे पर ताशी जर म्हटलं तर तो 6 किलोमीटर या वेगाने गेला तर त्याला 50 मिनिटाचा कालावधी लागतो. किती लागतं, 50 मिनिटाचा कालावधी. ठीक आहे. तर तेच अंतर तो जेव्हा 10 किलोमीटर पर आवर या वेगाने जाईल, म्हणजे प्रत्येक तासाला 10 किलोमीटर तो अंतर पार करतोय, तर त्याला किती मिनिटं लागतील असं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे मित्रांनो.
तर अशा प्रकारचं जर उदाहरण आलं मित्रांनो, तर डायरेक्टली आपण एक तर तिरकस गुणाकार करू शकता ट्रिकनुसार, ते कसं ते देखील सांगतो आणि सूत्रामध्ये तुम्हाला कसं सोडवायचं ते देखील सांगतो, जे तुम्हाला आवडेल त्या स्वरूपामध्ये तुम्ही सोडवू शकता. आता डायरेक्टली आपल्याला वेळ काढायला सांगितलेला आहे मित्रांनो, तर वेळ आपल्याला इथं वेळेचं सूत्र मांडू शकतो आपण. हे सूत्र तयार करू शकतो मित्रांनो. डायरेक्टली तिरकस गुणाकार करू शकतो, जसे की 6/10 टाकले, त्यानंतर तिरकस गुणाकारामध्ये यामध्ये जर म्हटलं तर 50 एका साईडचं आपल्याला मिनिटाचं अंतर दिलेलं आहे, तर आपल्याला हे पुढे कोणते मिनिटं येतील ते टाकायचे आहेत. फक्त तिरकस गुणाकार केलेला आहे, याच्यामध्ये जास्त काय केलं नाही. तर डायरेक्टली आता हे सोडून घेऊयात मित्रांनो. सोडवणं एकदम सोपं आहे. एक तर आपण यांचे डायरेक्टली इथं भागाकारात मध्ये आहे, तर हे आपण सोडून घेऊ शकतो. तर जसे की 5 एके 5, 5 दुने 10, 5 ने इथं भाग जातो, 3 एके 3, 3 दुने 6, ठीक आहे, या स्वरूपामध्ये. आता काय राहिले मित्रांनो खाली, मग वेळ बरोबर 3 भागाकारात किंवा छेदात आपल्याला 5. गुणाकारात जर म्हटलं तर आपण हे सध्याला ह्या साईडला ठेवू, हे मिनिटामध्येच काढायचंय. तर 50 हे आपण फक्त राहून देऊयात, ठीक आहे. आता याचं जर म्हटलं तर आपण डायरेक्टली जर म्हटलं तर इथं आपण काय करू शकतो मित्रांनो, एक तर आपण डायरेक्टली भागाकार करू शकतो, ठीक आहे. 5 एके 5, 5 10, ठीक आहे, 50 या स्वरूपामध्ये. तर मग आता काय राहिलं मित्रांनो, वेळ बरोबर आपल्याला जी दुसरी वेळ काढायची मित्रांनो, तर वेळ बरोबर 3 गुणिले हे फक्त 10 आपण इथं मांडले, आणि 3 गुणिले जर 10 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 30. म्हणजे 30 मिनिटे लागतील, अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. डायरेक्टली तिरकस गुणाकार केलेला आहे मित्रांनो, या स्वरूपामध्ये देखील आपण सोडू शकता. चला दुसरी स्टेप देखील मी इथे जाणून घेतो, इथं सांगून घेतो. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम जी पण माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार सर्व किमती टाकून आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. त्यानुसार जर म्हटलं तर बघा, आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे मित्रांनो, अंतर दिलेलं आहे. तर डिस्टन्स आपल्याला याचा एकूण जर म्हटलं तर वेळ किती लागतो आणि टायमिंग किती लागतोय, हे आपलं इथं सूत्र आपण इथं मांडू शकतो मित्रांनो. सूत्रात आपल्याला डिस्टन्स काढायचं मित्रांनो, अंतर काढायचं. सर्वप्रथम जर म्हटलं तर डिस्टन्स काढू शकता, स्पीड काढू शकता, कोणताही काढू शकता मित्रांनो. ज्या किमती आहेत त्या एज इट इज आपण इथं टाकू शकतो मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर टोटल जर म्हटलं तर याचं किती येतं, 5 किलोमीटर पर आवर, हे 5 किलोमीटरचं अंतर दिलेलं आहे. त्याच प्रकारे दुसरी स्टेप आपण वापरू शकतो मित्रांनो. टायमिंग काढायचं आपल्याला, डिस्टन्स आपण काढलेलं आहे मित्रांनो ऑलरेडी. टायमिंग काढायचं तर डिस्टन्स आपल्याला भागाकारात किंवा छेदात जर म्हटलं तर स्पीड, हे आपल्याला सूत्र इथे टाकायचंय. फक्त किंमत टाकायची. ऑलरेडी आपण पहिल्याच 5 किलोमीटर हा टायमिंग काढलेला आहे मित्रांनो, किंवा हे अंतर काढलेलं आहे. त्यानंतर फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत मित्रांनो, आणि फक्त थेट आपल्याला काय करायचंय मित्रांनो, यांचा भागाकार करायचा आहे. तर 0.5 हे तास आपल्याकडे येतात मित्रांनो, हे तासामध्ये आपल्याला निघालेले. तर 0.5 म्हणजेच अर्धा तास इथं आपल्याकडे आलेले आहेत. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं होतात, हे आपल्याला माहिती मित्रांनो. तर असं देखील आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं तेव्हा उत्तर येईल मित्रांनो, ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये हा प्रश्न सोडवला. तर चला दुसरे प्रश्न आपण सोडून घेऊयात. जी पण स्टेप तुम्हाला व्यवस्थित वाटेल त्या स्टेपने तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. संपूर्ण आपल्याला डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशाच प्रकारचे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आपण एक सेपरेट युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्या चॅनलवरती आपण असे छोटाले व्हिडिओ घेणार नाहीये मित्रांनो, डायरेक्टली लॉंग व्हिडिओ घेणार आहोत. जसे की या प्रश्नपत्रिकेमध्ये टोटल 90 प्रश्न आहेत, तर सॉरी 80 प्रश्न आहेत. तर सर्व 80 जे प्रश्न आहेत ते एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक नवीन चॅनल आपण सुरू केलेलं आहे, स्पेशल पोलीस पाटील पद भरतीसाठी. तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका. त्या चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. खूपच महत्त्वाचं काही तिथे क्लास होतील मित्रांनो, ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जर दर 2 मीटर अंतरावर एक खांब उभा करायचा असेल तर एकूण 60 मीटर अंतराला किती खांब लागतील, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर या टाईपचे प्रश्न अतिशय सोपे असतात, परंतु काय होतं की इथं विद्यार्थी पटकन उत्तर द्यायच्या मागे इथं जर म्हटलं तर पटकन 30 खांब लागतील अशा प्रकारचं उत्तर इथं देऊन टाकतात. परंतु ही व्यवस्थित माहिती नाहीये, हे प्रश्नाचं उत्तर चुकतं. ते आपल्याला कसं समजेल ते मी तुम्हाला सांगतो. जसं की एक खांब, ठीक आहे, नाहीतर एकूण अंतर घेऊया. एकूण अंतर, ठीक आहे, एकूण अंतर किती दिलंय मित्रांनो, 60 मीटर अंतर दिलंय. ही गोष्ट लक्षात घ्या, 60 मीटर अंतर दिलंय. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, प्रत्येक, ठीक आहे, प्रत्येक 2 मीटरला, ठीक आहे, 2 मीटरला एक खांब आपल्याला रावायचा आहे. एक खांब आपल्याला रावायचा आहे. तर आपल्याला टोटल किती खांब आपल्याला इथं लागतील असं विचारले. तर बघा मित्रांनो, आता सुरुवात कोणतीही करायची. समजा इथे हे 60 मीटरचं अंतर आहे. बघा उदाहरणार्थ जर म्हटलं तर हे 60 मीटरचं अंतर आहे इथपासून तर इथपर्यंत. तर आता आपण सुरुवात जर म्हटलं तर इथं सुरुवातीचा पहिला खांब इथं उभं करणार, त्यानंतरच हे 2 मीटरचं अंतर घेणार मित्रांनो. तिथे हा दुसरा खांब असणार आहे. तर या स्टेपने जर गेलं तर आपले जर म्हटलं तर सुरुवातीचा पहिला खांब हा 0 मीटर वरती असेल. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. इथेच बहुतेक विद्यार्थी चूक करतात आणि अतिशय सोपा जो प्रश्न असतो तो चुकून टाकतात. तर तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी अजून देखील मी इथे लिहून देतो. जसं की जो पहिला खांब आहे, ठीक आहे, जो पहिला खांब असणार आहे मित्रांनो, तर तो किती नंबरला येईल मित्रांनो, 0 मीटरला.
तो किती नंबरला येईल किंवा कोणत्या मीटरला येईल, तर तो 0 मीटरला, म्हणजे इथूनच सुरुवात झाली तर त्याचं मीटरचं अंतर आपण इथूनच कॅल्क्युलेट करणार आहे, तर तो पहिला खांब इथं 0 मीटरला येईल. जो दुसरा खांब असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, दुसरा जो खांब असणार आहे तो जाईल 2 मीटरला, कारण 2 मीटरचं अंतर दिलेलं आहे, तर तो जाईल 2 मीटरला. तिसरा जो खांब असणार आहे मित्रांनो, तो तिसरा खांब जर म्हटलं तर तो जाईल 4 मीटरला. ठीक आहे, अशाच प्रकारचा आपण पुढे पुढे करत गेलो तर टोटल आपल्याला 0 मीटर धरून हे 30 खांब लागतील, प्लस अजून जो 0 मीटरचा एक खांब आहे तो एक लागेल, म्हणजे 31 खांब लागतील मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच टाईपचे प्रश्न सोपे सोपे असतात, ते आपण इथे चुकून देत असतो, कारण संपूर्ण अंतर आपल्याला 16 मीटर दिलंय, तर आपण डायरेक्टली इथून 1 2 या स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो. तर हा 0 मीटरचा जो खांब आहे तो पहिला झाला, त्याच्यानंतर हा दुसरा खांब झाला, तिसरा खांब झाला. तर या स्वरूपामध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. सोपे प्रश्न असतात, परंतु आपण या प्रश्नांची उत्तर इथे चुकून देत असतो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3, 30 खांब नव्हे तर 31 खांब होतील, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघा. आता जीके जीएस चे काही प्रश्न सुरू झालेले आहेत मित्रांनो, त्यांचं देखील स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो. आता पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो असा प्रश्न वारंवार विचारला गेलाय, मागील देखील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. तर आपल्याला प्रश्न काय दिलाय, तहसीलदार, गट विकास अधिकारी, त्यानंतर शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती सभापती, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, गट विकास अधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो BDO. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणतो BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे, BDO चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ब्लॉक डेव्हलपमेंट, ठीक आहे, डेव्हलपमेंट लिहून घ्या, नाहीतर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ही जी प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये सर्व आपल्याला सोल्युशन सोबत सर्व काही आपण उपलब्ध करून देतोय, फक्त या प्रश्नपत्रिकेची ही गोष्ट जाणून घ्या. ठीक आहे, BDO ज्याला आपण म्हणतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, हा असतो पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव. ठीक आहे, सचिव विचारले मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इतर जे पर्याय आहेत त्यांचं देखील आपल्याला उत्तर माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता तहसीलदार सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. शिक्षण अधिकारी जर म्हटलं तर हा जो अधिकारी असतो शिक्षण विषयाशी संबंधित किंवा या विभागाची संबंधित असतो असं म्हणायला हरकत नाही. आता जो गट विकास अधिकारी असतो याचं जर म्हटलं तर मुख्य जे कार्य असतं मित्रांनो ते कोणत्या विभागाशी असतं मित्रांनो, तर हे विकास विभागाशी काम असतं. विकास विभागाची याचं मुख्य काम असतं मित्रांनो, याच्या संदर्भात त्याचं कामकाज असतं आपल्याला बघण्यासाठी भेटतं. त्यानंतर पंचायत समितीचा जो सभापती 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे, तर निवडून आलेला जो प्रतिनिधी असतो तो आपण याच्यामध्ये येतो असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. तर बाकीची इतर माहिती ती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव यामध्ये जर म्हटलं तर BDO येतो, म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्याला आपण म्हणतो गट विकास अधिकारी. ठीक आहे, बाकीची देखील माहिती तुम्हाला इथे देऊन घेतलेली आहे. बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. आता यामध्ये प्रवरा नदीकाठी जे पण महत्त्वाचे शहर किंवा तालुके आहेत यांची नावं दिलेली आहेत, श्रीरामपूर, नेवासे, रावरी आणि त्यानंतर संगमनेर. तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, नेवासे. ठीक आहे, नेवासे या ठिकाणी जर म्हटलं तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता हा जो मूळ ग्रंथ आहे तो मराठी भाषेमध्ये लिहिला असं देखील आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. यावरती जर म्हटलं तर अजून महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो. आता प्रवरा नदीकाठी असलेल्या नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली हे आपल्याला समजून आलं. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, अहिल्यानगर. ठीक आहे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जुनं नाव या जिल्ह्याचं जर म्हटलं तर अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर बदलण्यात आलेले मित्रांनो, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. त्याचसोबत या ठिकाणी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो मूळ मराठी ग्रंथ लिहिला, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. या ठिकाणचा आपल्याला जो उल्लेख करण्यात आलेला आहे नेवासे या ठिकाणी, तर या ठिकाणी मूळ मराठी ग्रंथ जो की ज्ञानेश्वरी लिहिलेला आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे. त्याच सोबत यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला इतर जे पर्याय दिलेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगून देतो. श्रीरामपूर जर म्हटलं तर हा अहिल्यानगर या जिल्ह्याचाच एक तालुका आहे मित्रांनो. ठीक आहे, तालुका आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचसोबत रावरी देखील आपल्याला अहिल्यानगर या जिल्ह्याचा एक तालुका आपल्याला बघण्यासाठी भेटेल. आणि रावरी या ठिकाणी जर म्हटलं तर वारंवार तिथे एक विद्यापीठ आहे. ठीक आहे, तर विद्यापीठावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर रावरी या ठिकाणी जर म्हटलं तर एक कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. ठीक आहे, काय आहे, कृषी विद्यापीठ.
या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे रावरी या ठिकाणी, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. त्याचसोबत संगमनेर याच्या ठिकाणी जर म्हटलं तर हा देखील अहिल्यानगरचाच एक तालुका आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघा, अखंड शिल्पातील प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता कैलास मंदिर विचारले मित्रांनो, तर इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होतील. इथं फक्त वेरूळ नाव इथं हे सिलेक्ट करतील, परंतु हे वेरूळ जे आहे ते एक गाव किंवा ठिकाण आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर इथं आपल्याला कुठं आहे ते ठिकाण आपल्याला विचारलंय, परंतु कशामध्ये आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर इथं एरोला लेणी जे आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. आता इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होतील. आता जर म्हटलं तर वेरूळ हे उत्तर नसून एरोला लेणी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर याच्याविषयी जर म्हटलं तर अजून काय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. तर हे जे एरोला लेणी आहे ते आहे वेरूळ या ठिकाणी मित्रांनो, ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो वेरूळ लेणी असं देखील म्हणतो मित्रांनो. त्याचसोबत पुढे अजून महत्त्वाची माहिती म्हणजे येथे जर म्हटलं तर हे जे मंदिर आहे कैलास मंदिर, हे जगातील सर्वात अखंड शिल्प मंदिर आहे असं देखील म्हणता येईल. अखंड शिल्प मंदिर, अखंड शिल्प मंदिर आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल, ज्याला आपण म्हणतो वेरूळ लेणी, ठीक आहे. वेरूळ लेणी असं देखील आपण ओळखतो या नावाने, परंतु इथं फक्त वेरूळ दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे प्रश्नाचं आपलं उत्तर नाहीये मित्रांनो, ठीक आहे. आणि यालाच वेरूळ लेणीलाच इथं एरोळा लेणी असं देखील म्हणतात, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. मुद्दामून या टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थी इथं कन्फ्युज होत असतात. आता हे जे ठिकाण आहे, ठीक आहे, वेरूळ लेणी हे जे ठिकाण आहे मित्रांनो, ते कुठं आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जुने नाव, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हे नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर हे नवीन नाव आहे. त्या जिल्ह्याचं जुनं नाव जर म्हटलं तर औरंगाबाद जिल्हा, ठीक आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे जर म्हटलं तर वेरूळ गावामध्ये आहे, ठीक आहे. वेरूळ गावामध्ये किंवा गावाजवळ आहे हे ठिकाण असं देखील आपल्याला म्हणता येईल. जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. हे जे वेरूळ लेणी आहेत मित्रांनो, हे जर म्हटलं तर जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे मित्रांनो, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि कालावधी याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कालावधी देखील कधी कधी विचारला जातो. तर हे जे बांधकाम झालेलं आहे त्याचा कालावधी किंवा ते कधी करण्यात आलं, कधी उभारण्यात आलं, तर याचा कालावधी जर म्हटलं तर 500 ते 600 किंवा 500 ते 600 किंवा आपल्याला सांगता येईल 1000च्या दरम्यानमध्ये याची रचना झालेली आहे मित्रांनो, ठीक आहे. कालावधी आपल्याला याचा सांगता येईल मित्रांनो. इतर जे आपल्याला माहिती असणार आहे याच्या संदर्भात आपल्याला वेगवेगळी माहिती विचारली जाते, तर ती देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर बघा आता इथं वेरूळ लेणीवरती प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये एकूण लेण्या किती आहे याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला गेलाय. एकूण लेण्या किती आहेत, ठीक आहे. एकूण लेण्या किती याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. तर एकूण किती लेण्या आहेत मित्रांनो, 34 लेणी आहेत तिथं. एकूण किती आहे तर 34 लेणी. आता त्यातील जर म्हटलं तर बौद्ध लेणी, ठीक आहे, बौद्ध लेणी या किती आहेत. त्याच सोबत जर म्हटलं तर 3 प्रकारच्या लेणी आहेत मित्रांनो. हिंदू लेणी, हिंदू लेणी. त्याच सोबत पुढे जर म्हटलं तर जैन लेणी, ठीक आहे, जैन लेणी. अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या लेणी आहेत. त्या किती किती आहेत याच्यावरती देखील वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर बौद्ध लेणी 12 आहेत, त्यानंतर हिंदू लेणी 17 आहेत आणि जैन लेणी 5 आहे. टोटल अशा प्रकारच्या एकूण 34 लेणी आहेत या ठिकाणी. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर चला ही माहिती संपूर्ण झाली. दुसरं जर म्हटलं तर बघा आपल्याला त्र्यंबकेश्वर दिलाय, तर दुसऱ्या पर्यायांची देखील माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर त्या संदर्भातच इथं माहिती तुम्हाला देतो. तर त्र्यंबकेश्वर हे जर म्हटलं तर हे जे ठिकाण आहे मित्रांनो, हे महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कुठं, हे महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर हे जे त्र्यंबकेश्वर आहे तर नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्राचीन आणि धार्मिक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, ठीक आहे, किंवा त्र्यंबकेश्वर हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर घारापुरी हे पर्याय दिलेले आहे मित्रांनो. घारापुरी इथं जर म्हटलं तर किंवा हे घारापुरी काय आहे, ठीक आहे. घारापुरी काय असणार आहे मित्रांनो, मुंबई जवळील एलिफंटा लेणी आहे, ठीक आहे. घारापुरी या ठिकाणी कोणते आहे मित्रांनो, मुंबई जवळील जर म्हटलं तर एलिफंटा, ठीक आहे, एलिफंटा, एलिफंटा लेणी आहे या ठिकाणी, घारापुरी या ठिकाणी. तर ही गोष्ट देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. बाकीची देखील महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला इथं देऊन घेत आहे. बाकीचे पर्याय तुम्हाला सांगितले. आता याच्यामध्ये वेरूळ लेणीबद्दल माहिती दिली. त्र्यंबकेश्वर याच्यामध्ये जर म्हटलं तर त्र्यंबकेश्वर हे आपल्याला सांगता येईल नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर त्या ठिकाणी वेगवेगळे महत्त्वाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तिथं आहे मित्रांनो. त्याचसोबतच त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर घारापुरी हे पर्याय दिलेलं आहे. तर
यामध्ये जर म्हटलं तर हे मुंबई जवळील या ठिकाणी एलिफंटा लेणी आहेत असं देखील आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. म्हणजे घारापुरीवरती देखील कधी कधी प्रश्न विचारला जातो. एवढ्या प्रसिद्ध लेणी नाही आहेत परंतु तिथे देखील लेणी आहे ज्यांचं नाव आहे एलिफंटा लेणी घारापुरी या ठिकाणी. ठीक आहे, थोडंसं स्पष्टीकरण व्यवस्थित देऊन घेतलं. तर चला पुढील आता थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत ते आपण बघूयात. बाकीचे प्रश्न पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी सर्व प्रश्नांचं अशा स्वरूपामध्ये सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर चला पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. भरतनाट्यम हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर आता फक्त थोडक्यात तुम्हाला इथं माहिती देऊन घेतो मित्रांनो. ही माहिती तुमच्यासाठी वारंवार विचारली जाते, याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर पर्याय दिलेले आहेत तमिळनाडू, त्यानंतर पंजाब, आसाम आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू. तर या राज्याची आपल्याला सांगता येईल या राज्याशी संबंधित ही भरतनाट्यम ही नृत्यकला आहे अशा प्रकारचं म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला हे समजून आलं. आता पंजाब उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तर पंजाब या राज्यामध्ये कोणतं नृत्य प्रसिद्ध आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर इथं जर म्हटलं तर भांगडा प्रसिद्ध आहे मित्रांनो, भांगडा नृत्य किंवा गिद्ध याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. गिद्ध नृत्य हे देखील पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे किंवा त्या राज्याशी संबंधित आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे आसाम दिलेलं आहे मित्रांनो. आसाम या ठिकाणी जर म्हटलं तर बिहू. ठीक आहे, बिहू हे नृत्य प्रसिद्ध आहे मित्रांनो किंवा त्या राज्याशी संबंधित आहे. उत्तर प्रदेश या ठिकाणी जर म्हटलं तर कथक. ठीक आहे, कथक हे नृत्य राज्य आपल्याला उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित बघण्यासाठी भेटलेलं आहे. ठीक आहे, पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे कोची हे बंदर भारताच्या कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. पर्याय दिलेले आहे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक. इतर राज्य विचारले मित्रांनो. तर कोची हे जे बंदर आहे मित्रांनो ते असणार आहे केरळ या राज्यामध्ये. तर हे झालं राज्य मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. शक्यता आपल्याला पोलीस पाटलाला एवढं डिटेलमध्ये पण विचारलं नाही परंतु थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर ते असणार आहे कर्णाकुलम या जिल्ह्यामध्ये. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर या बंदराला कोणता समुद्र किनारा लागला हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर भारताचा पश्चिम किनारा या बंदराला लागलेला आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. या व्यतिरिक्त तमिळनाडू दिलेले मित्रांनो. तर तमिळनाडू या ठिकाणी कोणतं बंदर आहे, त्याचसोबत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे देखील आपले जे राज्य आहेत मित्रांनो त्यांच्या ठिकाणी महत्त्वाचे जे बंदर आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. तर इथं आहे चेन्नई पोर्ट. ठीक आहे मित्रांनो, चेन्नई पोर्ट अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. चेन्नई पोर्ट त्यालाच आपण म्हणतो. यामध्ये जर म्हटलं तर चेन्नई शहरातले सागरी बंदर असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. तर तमिळनाडूमध्ये आहे चेन्नई पोर्ट म्हणजे चेन्नई शहरातील सागरी बंदर. त्यानंतर आंध्र प्रदेश याच्या ठिकाणी जर म्हटलं तर विशाखापट्टणम पोर्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो विशाखापट्टणम येथील बंदर. ठीक आहे, याच स्वरूपामध्ये कर्नाटक याच्यामध्ये जर म्हटलं तर कर्नाटक या ठिकाणी कोणतं आहे, मंगलोर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. मंगलोर पोर्ट हे आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे मंगलोर येथील असलेले बंदर. ठीक आहे, तर हे बाकीचे पर्याय देखील आपल्यासाठी महत्त्वाचे होते, त्याच्याबद्दल देखील माहिती आपण जाणून घेतली. पुढील प्रश्न दिलेला आहे राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. पर्याय दिलेले आहेत नाशिक, गडचिरोली, नंदुरबार आणि कोल्हापूर. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, कोल्हापूर. ठीक आहे, राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचसोबत हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील, ठीक आहे, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यात आहे मित्रांनो. या तालुक्यात आहे तालुका, त्याच्यामुळे राधानगरी अभयारण्य असं देखील त्याला नाव पडलेलं आहे मित्रांनो. राधानगरी हे जे अभयारण्य आहे मित्रांनो तर ते कशासाठी आपल्याला सांगता येईल मित्रांनो, कशासाठी प्रसिद्ध आहे तर याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर रान व्यंग्यासाठी प्रश्न आहे ते प्रसिद्ध आहे मित्रांनो. ठीक आहे, यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे एकच महत्त्वाचं अभयारण्य आहे, मी लिहून देत नाही फक्त तुम्हाला सांगतो, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. नंदूर मधमेश्वर हे जे पक्षी अभयारण्य आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे अभयारण्य आहे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील ओळखले जाते मित्रांनो, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुन्हा सांगतो नाशिकमध्ये नंदूर मधमेश्वर हे आहे आपल्याला पक्षी अभयारण्य बघण्यासाठी भेटलेलं आहे, ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी जर म्हटलं तर ताडोबा परिसर आहे मित्रांनो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हा जरी मुख्य भाग आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा येतो चंद्रपूरमध्ये. ठीक आहे, चंद्रपूरमध्ये या आपल्याला याचं उत्तर सांगते चंद्रपूर जिल्ह्यात असला तरी काही भाग आपल्याला याचा गडचिरोलीमध्ये देखील आलेला बघण्यासाठी भेटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं ताडोबा परिसर आपल्याला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सांगता येईल. नंदुरबार या ठिकाणी जर म्हटलं तर सातपुडा डोंगर पट्टा आपल्याला थोडाफार लाभलेला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. तर बाकीचे जे इतर पर्याय ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे.
तर पुढे बघा आपल्याला 46 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे. ठीक आहे, आता देश दिलाय मित्रांनो अफगाणिस्तान आणि देशाची आपल्याला राजधानी विचारली. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर तेहरान दिलंय, त्यानंतर तेहरान झाल्यानंतर काबूल दिलंय, त्यानंतर बगदाद दिलंय आणि यांगून. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, काबूल. ठीक आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी काय असणार आहे मित्रांनो, काबूल. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता इथं तेहरान दिलेलं आहे मित्रांनो, तर तेहरान ही कोणत्या देशाची राजधानी आहे, कारण हे सर्व आपल्याला राजधानी दिलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर ही जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या देशाची राजधानी आहे हे आपल्याला सांगता येईल. तर ही आहे इराणची राजधानी. ठीक आहे, इराण देशाची राजधानी असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. त्यानंतर इथं बगदाद दिले मित्रांनो, तर ही कोणत्या देशाची राजधानी आहे मित्रांनो, तर बगदाद जर म्हटलं तर इराकची आहे. ठीक आहे, इराक. आता इथं आहे इराण आणि इथं आहे इराक. तर इथे आपण कन्फ्युज होऊ नका मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न त्याच्यामुळे विचारले जातात, विद्यार्थी तिथं कन्फ्युज होतात. त्यानंतर इथं जर म्हटलं तर यांगून दिलेलं आहे, तर ही कोणत्या याची आहे, म्यानमारची. ठीक आहे, म्यानमार या देशाची राजधानी आहे मित्रांनो यांगून. तर बाकीचे देखील पर्याय मी तुम्हाला सांगून घेतले. तर पुढील प्रश्न बघा 47 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला उत्तर सांगायचं मित्रांनो, शरव दिलंय, त्यानंतर आपल्याला कयाधू दिलंय, तापी दिलंय, गिरणा दिलंय. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कयाधू. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कयाधू ही जी नदी आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहते. हिंगोली जो जिल्हा आहे त्याच्या मध्यातून वाहते कयाधू ही नदी. त्याच्यामुळे त्या नदीला जिल्ह्याची जीवनवाहिनी असं देखील म्हणतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यामध्ये जर म्हटलं तर बघा कयाधू या नदीचा उगम, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा जो उगम आहे वाशिम जिल्ह्यातील कुठे झालेला आहे, वाशिम जिल्ह्यामधील. ठीक आहे, कुठे झालाय, कंकरवाडी. ठीक आहे, कंकरवाडी या ठिकाणी झालेला आहे किंवा या गावी झालेला आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा आपल्याला बाकीच्या ज्या नदी आहेत नद्यांवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर थोडीशी या प्रश्नाची डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊया, त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर शरयू नदी दिलेली मित्रांनो, तर याच्याबद्दल आता थोडक्यात माहिती तुम्हाला इथे देऊन घेतो, कारण वारंवार नद्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता नद्यांमध्ये जर म्हटलं तर आपल्याला महत्वाचं काय असतं, उगम आणि त्या कुठून वाहतात, कोणत्या शहराच्या किंवा कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून वाहतात हे आपल्याला महत्वाचं असतं. तर यामध्ये आपल्याला ह्या ज्या बाकीच्या नद्या दिल्यात त्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो. इथं आपल्याला जी नदी दिलेली आहे पुढील शरयू ही नदी दिलेली मित्रांनो. तर या नदीचा उगम याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या नदीचा जर उगम जर म्हटलं तर नेपाळच्या आपल्याला सांगता येईल हिमालय पर्वतामध्ये झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, नेपाळच्या हिमालय पर्वतात उगम झालेला आहे. पुढे जर म्हटलं तर तिथून ती वाहत येते उत्तर प्रदेशाला, आपल्या भारताच्या उत्तर प्रदेशामधून वाहत जाते मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ती वाहत जाते. महत्वाचं उगम असणार आहे नेपाळच्या हिमालय पर्वतामध्ये झालेला आहे. त्यानंतर कयाधूचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मित्रांनो, ही जी नदी आहे तिचा उगम झालेला आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये. वाशिम जिल्ह्यामध्ये ठीक आहे, ककरंडवाडी अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ककरंडवाडी अशा प्रकारचं या वाडी किंवा गावी या ठिकाणी उगम झालेला आहे. त्यानंतर तापी या नदीचं जर म्हटलं तर तापी या नदीचा जो उगम झालेला आहे मित्रांनो, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उगम झालेला आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील आपल्याला सांगता येईल, आपल्याला सतपुडा पर्वत रांगामध्ये आपल्याला उगम झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे. बेटूल या ठिकाणी जिल्हा देखील आपण सांगू शकतो. यामध्ये जर म्हटलं तर मुत्ताई किंवा बेटूल या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला उगम झालेला बघण्यासाठी भेटलेला. महत्वाचं असणार आहे मध्य प्रदेश हा आपला राज्य. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला उगम झालेला आहे. त्याचसोबत ही जी नदी आहे तापी नदी पुढे तिथं उगम होऊन पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये वाहत येते. त्यानंतर अमरावती या जिल्ह्याला मिळते. त्याच्यासोबत पुढे जर म्हटलं तर जळगाव. ठीक आहे, जळगाव मधून देखील वाहते, हे देखील आपल्याला महत्वाचं असणार आहे जळगाव. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आता महाराष्ट्रातील अमरावती आणि जळगाव जिल्ह्यातून वाहत गेल्यानंतर ती नंतर पुढे गुजरातमध्ये जाते. ठीक आहे, गुजरातमधील सुरत. ठीक आहे, सुरत या ठिकाणी जर म्हटलं तर अरबी समुद्राला जाऊन मिळते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे उगम कुठं होतो मित्रांनो, या नदीचा उगम जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल मध्य प्रदेशातील, आपल्याला मध्य प्रदेशामध्ये उगम झाला. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचं कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, महत्वाचे हे 2 जिल्हे असणार आहे. इतरही आपल्याला सांगता येतील, परंतु महत्वाचे काय आहे, अमरावती आणि जळगाव. जळगाव मधून गेल्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढे महत्वाचं काय असणार आहे, गुजरात या राज्यातून देखील वाहते. सुरत या ठिकाणी आपल्याला याच्यातून वाहते आणि सुरतच्या
जवळील आपल्याला अरबी जो समुद्र आहे मित्रांनो त्याला जाऊन मिळते समुद्रामध्ये असं देखील म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे. तर या प्रकारे त्यानंतर गिरणा नदी दिलेली आहे मित्रांनो. तर गिरणा नदीचा उगम जर म्हटलं तर आपल्याला मुख्य सांगता येईल मित्रांनो त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला उगम झालेला आहे मित्रांनो. गिरणा या नदीचा त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उगम होतो गिरणा नदीचा. आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर गिरणा नदीबद्दल आपण बाकीची माहिती इथे जाणून घेऊया. नंतर ती पुढे कुठे जाते मित्रांनो, पुढे जर आली तर पुढे जी गिरणा नदी आहे तर त्र्यंबकेश्वर मध्ये उगम होते नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुढे ती नंतर जळगाव या जिल्ह्यातून वाहते आणि शेवटी तापी नदीला मिळते. त्यानंतर जर म्हटलं तर महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो, जळगाव या जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे. जळगाव या जिल्ह्यातून वाहते आणि त्यानंतर शेवटी जर म्हटलं तर तापी नदीला जाऊन ती पुढे मिळते. ठीक आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर थोडक्यात जर म्हटलं तर आता पुन्हा सांगतो, शराऊ आपल्याला सांगते, हे तुम्हाला संपूर्ण शराऊची माहिती दिली, तापी या नदीची माहिती दिली आणि गिरणा या नदीची माहिती दिली. थोडक्यात जसं व्यवस्थित सांगता आलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी देखील जर म्हटलं तर बघा बाकीचे देखील प्रश्न आपल्याकडे भरपूर आलेले आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. काळ हे वृत्तपत्र कोणी लिहिलंय, ठीक आहे, किंवा कधी सुरू झालं याच्यावरती प्रश्न आला होता. रेल्वेचा पहिला मार्ग, त्यानंतर पुढे भरपूर महत्त्वाचे प्रश्न जीके जीएस वरती विचारलेले. त्यानंतर पुढे बघा हे प्रश्न तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते. यामध्ये जर म्हटलं तर काही घोषणावरती प्रश्न आले होते. पोलीस पाटलावरती हे प्रश्न आले होते. बघा पोलीस पाटलाचे हे प्रश्न आहेत, यांचं देखील स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर पोलीस पाटलाचे निवृत्तीचे वय किती आहेत याच्यावरती प्रश्न आला होता मित्रांनो. त्यानंतर जालना जिल्ह्यावरती देखील हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जी आपल्याला थोडक्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्याचं संपूर्ण काही जे स्पष्टीकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बघा तुम्हाला मगाशी जर म्हटलं तर ही संपूर्ण जी पुढे प्रश्नपत्रिका आहे ती कशी आहे ते देखील मी बघितलं नव्हतं. तरी ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो. मगाशीच आपण त्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये जो एक पॉईंट आला होता आपल्याला गडचिरोली संदर्भात, तर तेव्हाच मी सांगितलं होतं चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यतः येतं, परंतु काही जो भाग आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील येतो. त्यामुळे तिथं काय आहे, ताडोबा परिसर आहे मित्रांनो. थोडक्यात ताडोबा परिसर तिथं आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. मुख्यतः जर म्हटलं तर चंद्रपूर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो. पुढे बघा संपूर्ण प्रश्न आपण बघू शकता. बाकी जर म्हटलं तर पुढे गणित बुद्धिमत्तेचे देखील काही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न आहेत बघा. तर यांचं सर्व स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. त्याच्यासोबत चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जीबीली तिला क्लिक करा. आणि या व्यतिरिक्त आता हे जे स्पष्टीकरणाचा भाग घेतला याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर व्यवस्थित रिसर्च करा. ठीक आहे. व्यवस्थित रिसर्च करा आणि तरी तुम्हाला काय वाटलं की एखादा प्रश्न चुकीचा सांगितलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून त्याच्यावरती आपण ते जे पण प्रश्न चुकला त्याचं उत्तर सुधरून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जशी माहिती मला आठवली तेवढी ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील काही प्रश्न चुकले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. ज्या नोट्स आपण उपलब्ध करून देतो त्या खूपच महत्त्वाच्या असणार आहे, तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. खूपच महत्त्वाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.